नमस्कार. विचारक्रांती दर्शनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा शक्तिशाली सूत्राबद्दल जाणून घेणार आहोत जे एका आनंदी आणि यशस्वी जीवनाचा पाया रचतं. आणि ते सूत्र आहे सहजीवन, प्रगती आणि प्रसन्नता. आता हे 3 शब्द ऐकायला खूप साधे वाटतात नाही का? पण आपल्या आयुष्याला एक नवा अर्थ देण्याची ताकद या तत्वज्ञानात आहे. चला तर मग या प्रत्येक भागाला जरा जवळून समजून घेऊया. तर या प्रवासाची सुरुवात होते ती पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या तत्वाने, सहजीवन, म्हणजे एकत्र राहण्याची आणि एकत्र पुढे जाण्याची कला. सहजीवनाचा अर्थ तसा खूप सोपा आहे. फक्त मी आणि माझं या विचारांच्या थोडं पलीकडे जाऊन आपण आणि आपलं असा विचार करणं. ही एक अशी दृष्टी आहे जी संपूर्ण समाजाला एका धाग्यात बांधते. आणि इथेच याचा खरं महत्त्व आपल्याला कळतं. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचं मते हा केवळ एक चांगला विचार नाहीये, तर ही प्रगतीची पहिली आणि सगळ्यात आवश्यक अट आहे. जेव्हा आपण इतरांचा विचार करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण सगळे पुढे जातो. पण मग सहजीवनातून प्रगती होते तरी कशी? आणि या प्रगतीचा नेमका अर्थ तरी काय? चला हा नवीन दृष्टिकोनही समजून घेऊया. हे चित्र पहा, खूप काही सांगून जातं. एकट्याने शर्यत जिंकणं हे वैयक्तिक यश नक्कीच असू शकतं, पण जेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातो ना, तेव्हा ती खरी प्रगती असते. त्यात फक्त विजय नसतो, तर सगळ्यांच्या विकासाचा आनंद असतो. याचाच अर्थ खऱ्या आणि टिकणाऱ्या प्रगतीची मुळं ही एकमेकांच्या सहकार्यातच रुजलेली असतात. जशी अनेक मुळं मिळून एका मोठ्या झाडाला आधार देतात, तसंच आपलं सहकार्य समाजाला उंच नेतं. बरं, आता सहजीवनाचा पाया पक्का झाला, सामूहिक प्रगतीचा मार्गही मोकळा झाला, तेव्हा एक स्वाभाविक परिणाम समोर येतो, तो म्हणजे प्रसन्नता. चला तर आनंदाचं हे रहस्य उलगडूया. आपण अनेकदा आपला आनंद भौतिक वस्तूंमध्ये शोधत असतो, पण खरा आणि टिकणारा आनंद तिथे नसतोच. तो मिळतो आपल्या नात्यांमध्ये, आपल्या चांगल्या वागणुकीत आणि इतरांसोबत मिळून मिसळून राहण्यात. म्हणजे आपल्या आतली शांतता ही बाहेरच्या जगाशी असलेल्या आपल्या नात्याचाच एक आरसा आहे. सोपं आहे की नाही? तर मग या तिन्ही कल्पनांना एकत्र जोडून एका सुखद भविष्याचा संकल्प कसा करता येईल? चला याचा एक स्पष्ट आराखडा पाहूया. हे आहे ते परिपूर्णतेचं साधं सोपं सूत्र. पहिलं, सहजीवन स्वीकारा. यातून सामूहिक प्रगतीला चालना मिळेल. आणि याचा परिणाम काय? तर एक खरा टिकणारा आनंद तो आपोआपच येतो. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हा विचार फक्त वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादित नाहीये. ही एका चांगल्या समाजाची, एका नवीन युगाची जणू गुरुकिल्लीच आहे. मानवतेला एकत्र आणणारा हा इतका महान संदेश आपल्याला मिळतो युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या दिव्य साहित्यामधून. तर मग जाता जाता एक विचार करूया. जर आपली सगळ्यांची प्रगती एकमेकांशी जोडलेली आहे, तर स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करण्यासाठी आज आपण असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो? यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.